धाराशिव जिल्ह्यातून बंदच्या आव्हानाला प्रतिसाद देत येरमाळा गावातही कडकडीत बंद. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, समाज बांधव तीव्र भावना व्यक्त करत संबंध जिल्हाभरातून समाज बांधवांनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. शाळा, कॉलेज, अत्यावश्यक सेवा, दवाखाने वगळता सर्वत्र कडेकोट बंद पाळण्यात आलेला आहे. सर्व आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी सर्व जिल्ह्याभरातून महाराष्ट्रातून जनतेची तळमळ आणि भावनिक होऊन या माध्यमातून बंद पुकारून आपल्या तीव्र भावना शांततेच्या मार्गाने व्यक्त केलेल्या आहेत. सदरील समाज बांधव सरपंच देशमुख हत्याकांडाच्या तीव्र भावना व्यक्त परंतु शांततेच्या मार्गाने करत असून वेळेत शासनाने दखल घ्यावी असे निवेदनात नमूद केले आहे. जिल्ह्याभरातून अनेक गाव, तालुका, त्याचबरोबर येरमाळा गावही पाठीमागे राहिले नाही. येरमाळा गावही अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. हे आम्ही लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व रिपोर्ट्स आम्ही आपल्याला देत आहोत. जिल्ह्याभरामधून समाज बांधवांनी पुकारलेला हा कडकडीत बंद अवघ्या छोट्याशा गावापर्यंतही हे लोण पोचले असून समाज बांधवांच्या भावना तीव्र स्वरूपात या बंदच्या रूपातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे सर्वसामान्य माणसांची भावना या ठिकाणी व्यक्त होत असताना या बंदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. हे सदरील दृश्य लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर